नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत रवा बेसन लाडू। तर आपण बेसनाचे लाडू पाहिले, रव्याचे लाडू पाहिले। आता आपण रवा आणि बेसन हे एकत्रित असे रवा बेसनाचे लाडू आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी मी कोणताही पाक वगैरे बनवलेला नाही, काहीही बनवलेलं नाही। बिना पाकाचे आपण हे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी 2 कप बेसन घेतलेलं आहे। तर जे आपण बेसनाच्या लाडूसाठी बेसन वापरलेलं, जाडसर दळून आणलेलं तेच बेसन मी इथे वापरलेलं आहे। तर त्यातलं ह्या वाटीने मी 2 कप बेसन घेतलेलं आहे। तर त्याच वाटीने मी इथे 1 कप बारीक रवा घेणार आहे। तर आता आपण त्याच वाटीने मोजून आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। आणि ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता किंवा नाही घातले तरी सुद्धा चालेल। आता आपण इथे तुपाचं प्रमाण सांगते मी। तर त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी साजूक तूप घेतलेला आहे। तुम्ही इथे वनस्पती तुपाचा सुद्धा वापर करू शकता। नंतर त्याच वाटीने मी इथे 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तर ही मी घरी दळून घेतलेली साखर आहे। आणि वेलची जायफळ पावडर सुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। तर मी इथे 1 चमचा घेतलेली आहे। आता आधी आपण रवा भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना रवा आधी कोरडाच भाजून घ्यायचा आहे। तर आपला कढई आहे ही तापवलेली नाही, आत्ताच मी चालू केलेला आहे गॅस। त्यामुळे थोडासा मोठ्या गॅसवरही अगदी 2-3 सेकंद आपण मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। आणि मग गॅस अगदी मंद करून मंद गॅसवर आपल्याला हा रवा चांगला सुगंध येईपर्यंत, खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। आणि चांगला रव्याचा रंग सुद्धा बदलला पाहिजे। तर आधी आपण न तूप घालताच आपण हा रवा फुलवून घ्यायचा आहे। आणि मग नंतर आपण थोडं थोडं तूप घालून इथे रवा भाजून घ्यायचा आहे। तर अगदी 2 चमचे तुपामध्ये आधी आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त तूप घालायचं नाही, रव्याला जास्त तूप लागत नाही भाजायला। तर अगदी 2 चमचे तूप घालणार आहे आणि रवा चांगला भाजून घेणार आहे। तर हे रवा बेसन लाडू खूप सुंदर लागतात। अगदी आपण हलवाईच्या दुकानामधनं जसे बेसनाचे लाडू मिळतात त्याप्रमाणेच हे लाडू लागतात, चवीला अतिशय सुंदर लागतात। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। आपण इथे कोणतंही दूध किंवा पाणी किंवा आपलं साखरेचा पाक काहीच वापरणार नाहीये। बिना साखरेच्या पाकाचे आपण हे लाडू बनवणार आहोत। तर आता रवा छान असा भाजून झालाय आणि आता आपण बेसन भाजून घ्यायचंय। तर आता आपण त्याच पॅनमध्ये बेसन घालून घेतलंय। बेसन सुद्धा आधी आपण कोरडंच भाजून घ्यायचंय। अगदी 1 मिनिटभर आधी आपण हे जे बेसन आहे ते कोरडं भाजून घ्यायचंय। तुम्हाला दिसतच असेल की मी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे। अगदी हलक्या हाताने आधी आपण हे बेसन भाजून घेऊया। तर बेसन भाजताना त्याच्या गुठळ्या व्हायची शक्यता असते। तर बेसन भाजताना त्याच्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय। तर थोडंसं बेसन भाजून झालं का आपण इथे 1-2 चमचे तूप घालायचंय। तर अगदी 2-2 चमचे तूप घालून आपल्याला हे बेसन भाजायचंय। तर मी आधी 2 चमचे घालते तूप आणि भाजून घेते बेसन। मग पुन्हा एकदा थोडंसं 2 चमचे तूप घालून बेसन भाजून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन भाजायला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात। तेव्हाच आपलं हे बेसन खमंग असं भाजलं जातं। आणि मंद गॅसवरच आपल्याला हे बेसन भाजायचंय, कारण जर आपण मोठा गॅस केला तर बेसन तर कच्चं राहतच, आतून भाजलं जात नाही। आणि शिवाय आपल्या बेसनचा रंग पूर्णपणे बदलून जातो, काळपट होतो आणि मग बेसनाची पूर्ण चव निघून जाते आणि मग लाडू अगदी बेचव होतात। तर करपट करपट असे लागतात। तर थोडं थोडं तूप घालून अगदी मंद गॅसवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय। गॅस तुम्हाला दिसतच असेल की मी अगदी मंद गॅस ठेवलाय आणि गुठळ्या मोडत मोडत मी हे बेसन भाजते। तर तुम्हाला दिसतंय का मी त्याच्या गुठळ्या मोडलेल्या आहे। जर तुम्हाला चमच्याने स्पॅच्युलाने गुठळी मोडता येत नसेल ह्या गुठळ्या, तर तुम्ही इथे तांब्या किंवा ग्लास, पेला ह्याचा वापर करू शकता। आता मी अजून 2-3 चमचे तूप घालून हे बेसन, आता तुम्हाला दिसतच असेल की बेसन आपलं पातळ झालेलं आहे
आणि आता हे बेसन म्हणजे आता भाजत आलंय, त्याचा रंग सुद्धा बदललाय, गोल्डन असा रंग आलेला आहे त्याला. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित बेसन भाजायचे. बेसन भाजताना अजिबात घाई करायची नाही. आता आपण इथे पाण्यामध्ये 1-2-3 चिमटी अशी हळद घातलेली आहे आणि हे हळदीचं पाणी आपण या बेसनावर घातलेलं आहे. कारण जे हळदीचं पाणी आपण या बेसनावर घातलं का आपल्या बेसनाला छान असे रवाळ टेक्स्चर तर येतं आणि हळदीमुळे आपल्या बेसनाला छान असा रंग येतो आणि आपले लाडू छान असे पिवळे धम्मक दिसतात, सुंदर. आता बेसन भाजून झालंय मस्त. आता त्यामध्ये आपण इथे बारीक रवा जो भाजून ठेवलेला तो सुद्धा इथेच घालून घ्यायचा आहे. कारण आपण ह्या कढईमध्येच हे बेसन आणि रवा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर त्रास होत नाही. आणि रवा आणि बेसन हे एकत्रित असं छान भाजलं सुद्धा जातं, एकत्र सुद्धा छान होतं. तर आपण हे एकत्रित असं भाजून घेऊया. आणि आता आपण ह्यात ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकणार आहोत. ड्रायफ्रूट आत्ताच टाकून घ्यायचे, म्हणजे ते रवा बेसनासोबत भाजले जातात आणि खमंग अशी त्याला चव येते. हे पहा, अशा पद्धतीने मी हे सगळं एकत्र तसं भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे एखाद्या पसरट भांड्यामध्ये, परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर आपण ह्यात पिठी साखर घालायची. तर इथे बरोबर आपल्याला ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलंय त्याच वाटीने आपण इथे दोन वाट्या पिठी साखर घ्यायची. तर मी ही घरीच दळलेली पिठी साखर आहे. शक्यतो घरीच दळून घ्यायची साखर, म्हणजे आपल्याला ताजी आणि चांगली पिठी साखर भेटते. आता वेलची जायफळ पावडर घालून आता हे मी हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते. साखर आपल्या बेसन आणि रव्याच्या मिश्रणाला व्यवस्थित असं लागली पाहिजे, म्हणजे आपले लाडू व्यवस्थित सगळीकडनं गोड असे छान होतात. तर मी हे हातानेच व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं मिक्स झालंय ते. व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे, आपल्याला चोळून घ्यायची आहे साखर सगळ्या आपल्या रवा आणि बेसनाला. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी अशा पद्धतीने थोडा थोडा रवा आणि बेसनाचं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने लाडू वळून घेत आहे. तुम्हाला जशी पद्धत येत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लाडू बनवून घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने लाडू बनवते आणि हातावर खेळवून घ्यायचे, म्हणजे ते सगळीकडून छान असे प्लेन होतात आणि लाडू गरगरीत असे सुंदर. बघा किती सुंदर लाडू झालाय आपला आणि रंग किती सुंदर आलाय ते सुद्धा तुम्हाला दिसतच असेल. अगदी साधी, सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अगदी साधी आहे. आपण जर ह्याच प्रमाणामध्ये लाडू हे बनवले तर आपले लाडू अजिबात बिघडत नाही आणि वळायला सुद्धा अजिबात त्रास होत नाही. हे लाडू अगदी पटकन होतात. आणि भरपूर असे हे लाडू होतात. फक्त आपलं प्रमाण आपण लक्षात ठेवायचं की काय प्रमाण घ्यायचंय ते, साखर, रवा, बेसन याचं. म्हणजे 1 किलो जर आपल्याला 1 किलोच्या प्रमाणात करायचं झालं तर जर 1 किलो बेसन असेल तर आपल्याला इथे अर्धा किलो रवा घालायचा आहे, म्हणजे हे लाडू जवळजवळ आपल्याला 2 किलोचे लाडू होतात ते. तर आपले आता रवा बेसनाचे लाडू तयार आहे खाण्यासाठी. तर तुम्हाला एक लाडू मी फोडून दाखवते की किती सुंदर आपले रवाळ टेक्स्चर आलेलं आहे लाडवाला. आणि हे लाडू अगदी तोंडात घालताच वितळतात, इतके सुंदर हे लाडू होतात. तर मी मोठा लाडूच घेते आणि तो फोडते. मोठा लाडू आपला छान, हा शेवटचा लाडू आहे म्हणून पूर्ण सगळं मिश्रण घेऊन मी हा लाडू बनवलेला आहे. बघा किती सुंदर मऊ आणि मस्त सॉफ्ट असे हे लाडू झालेले आहेत.
आणि अगदी तोंडात घालताच विरघळतात इतके सुंदर हे लाडू आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच लाडू बनवून पहा. अजिबात फसत नाही, काही नाही, लाडू अगदी मस्त होतात.